केंद्रीय निवडणूक आयोग कायमच मुक्त पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची घोषणा करत असतो आणि त्या दृष्टीने नियोजन करत असतो। उमेदवार करत असलेला प्रचार, त्यांचा सुरू असलेला खर्च या सगळ्या गोष्टींवर निवडणूक आयोगाची करडी नजर असते। प्रक्षोभक भाषणे झाली तर निवडणूक आयोग तात्काळ कारवाई करतो, परंतु निवडणूक आयोगानं आपली दृष्टी अधिक व्यापक करणं आवश्यक आहे। मतदारांना आर्थिक किंवा अन्य प्रलोभनं आणि मतदारांना धार्मिक आदेश देऊन घडवलं जाणारं मतदान या दोन गोष्टी सुद्धा मुक्त आणि पारदर्शक निवडणूक या संकल्पनेला हरताळ फासतात। हे निवडणूक आयोगानं आणि हिंदुत्ववादी पक्षानं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। नमस्कार, मी राजेश सावंत। प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत। स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस आदल्या रात्री ग्रामीण भागातील गावागावात आणि मुंबईतल्या सर्व झोपडपट्टी भागात दौलतजादा करत वाटलेल्या या खैरातीच्या बळावर वर्षानुवर्षे काँग्रेस पक्ष निवडून येत असे। निवडणूक आयोग केवळ उमेदवारांवर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण करतो। झोपडपट्टी भागात होणाऱ्या पैसे वाटपावर नियंत्रण ठेवणारी, निवडणुकीच्या काळात कार्यरत असणारी यंत्रणा निर्माण करणं आणि तिची प्रभावी अंमलबजावणी करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे। यासाठी हिंदुत्ववादी पक्षांनी निवडणूक आयोगावर दडपण आणणं आवश्यक आहे। नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम महिलांच्या हिताचा ट्रिपल तलाक कायदा आणला। याचा परिणाम असा झाला की आजवर आपला शोहर सांगेल त्या उमेदवारालाच मतदान करणाऱ्या मुस्लिम स्त्रियांनी भाजपला मतदान केलं आणि उत्तर प्रदेशात भाजपला प्रचंड बहुमताने सत्ता मिळवणं शक्य झालं। त्यानंतर काँग्रेस आणि मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या पक्षांनी आपलं धोरण बदललंय। ते स्थानिक मशिदींमधील मौलाना मंडळींच्या माध्यमातून एक गटा मतदान मिळवण्याची योजना राबवत आहेत। स्थानिक मशिदीमधील मौलाना शुक्रवारच्या नमाज नंतर तक्रीर अर्थात मार्गदर्शन करतात आणि हे मार्गदर्शन करताना ते जाणीवपूर्वक सेक्युलर पक्षांना मतदान करा असे आवाहन करतात। हे आवाहन करताना ते मौलाना कुराणचा हवाल देतात। उघड उघड फतवा जरी काढत नसले तरी धार्मिक आवाहन करून ते मतदानाची दिशा सांगतात। याचा परिणाम म्हणून समस्त मुस्लिम मंडळी सेक्युलर पक्षांना एक गट्टा मतदान करण्यास बाध्य होतात, कारण मशिदीतील मौलानाच्या शब्दाबाहेर जाणं म्हणजे भविष्यात बहिष्काराचा सामना करणं हे त्यांना पक्क माहीत आहे। या पद्धतीचं आवाहन यशस्वी होतं आणि मुस्लिमांचे एक गट्टा मतदान होतं हे 2024च्या लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालंय। धार्मिक आवाहन केलं गेल्यानं 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मुस्लिमांनी जवळजवळ 0 मतदान केलंय आणि ही आकडेवारी सर्वत्र उपलब्ध आहे। मुस्लिम असेल किंवा हिंदू, त्यानं कुणाला मतदान करावं हा सर्वस्वी त्याचा निर्णय, त्याचा अधिकार आहे, परंतु त्याला धार्मिक आवाहन करून एका विशिष्ट पक्षाला किंवा व्यक्तीला मतदान करण्यासाठी उद्युक्त करणं हे बेकायदेशीर कृत्य आहे आणि याला दंडित केलं जाणं आवश्यक आहे। थोडक्यात मुस्लिम स्त्री पुरुष हे गुणवत्तेवर आधारित मतदान करत नसून ते मशिदीतील मौलानाच्या दहशतवादाखाली मतदान करतात। हे मुक्त आणि पारदर्शक निवडणूक या तत्वाचा भंग करणारा आहे आणि यावर कारवाई करण्याचा अधिकार हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे। महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं आचारसंहिता लागू झालेल्या दिवसापासून मतदान होईपर्यंत महाराष्ट्रातील सर्व मशिदीतील जुम्मे की तक्रीर अर्थात सार्वजनिक संबोधन करण्यास बंदी घालावी। जर असे संबोधन केलं जाणार असेल तर महाराष्ट्र शासनाच्या पोलिसांनी हे संबोधन रेकॉर्ड करून निवडणूक आयोगाला पाठवावं आणि यात काही आक्षेपार्ह आव्हान आढळून आलंच तर त्या मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलावी। हिंदुत्ववादी पक्षांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत मशिदीवर लक्ष ठेवावं आणि एखाद्या मशिदीतून असे फतवे जारी होत आहेत हे लक्षात आलं तर तात्काळ निवडणूक आयोगाला कळवणं आणि त्यांना कारवाई करायला भाग पाडणं आवश्यक आहे। अशा पद्धतीनं फतवे जारी करणाऱ्या मौलानाचा मतदान अधिकार काढून घेतला पाहिजे। आपल्याला आठवत असेल, हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अधिकार याच पद्धतीने निवडणूक आयोगाने काढून घेतला होता। तोच न्याय फतवे काढणाऱ्या मौलाना मंडळींना लावणे आवश्यक आहे। इतकंच नाही तर ज्या मशिदीमधून फतवे जारी केले जातील त्या मशिदीचा सार्वजनिक वापर करण्यास काही वर्षाची बंदी घातली जाणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात निर्णय घेऊन स्पष्ट निर्देश देणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा मशिदीतून निघणाऱ्या या फतव्यांच्या ग्रहणामुळे लोकशाही ही राज्यपद्धती बाधित राहणार आणि मुस्लिम तुष्टीकरण करणारे राज्यकर्तेच बहुसंख्याक हिंदू असलेल्या या देशाच्या नशिबाला येणार हे कटू सत्य आहे।